धरण नाही, कॅनल नाही, पाईपलाईन नाही, म्हणजे ज्या गावाला ओढं पण नाही त्या गावाला जर हे अख्खं काम झालं, 2000 एकर क्षेत्रावर 2000 शोषखड्डे, 4 महिन्यात एक थेंबही बाजूला जाणार नाही, पूर्ण जमिनीत पाणी मुरल्या जाईल, प्रचंड पाणी पातळी वाढेल, ते गाव आज 12 महिने बागायतदार झाले. तर हे सगळं काही खूप कमी पैशात होतं, कमी वेळेमध्ये होतं. स्वतः शेतकरी याला करू शकतो. तुम्हाला 20 एकर जमीन आहे, एक JCB मशीन आणा, 10 घंट्यात 20 खड्डे करती आणि दगडं तुम्ही तुमच्या कुठून आणून भरा, संपला विषय. गाव जर एकत्र आलं आणि JCB मशीन जर सगळ्यांनी लावली तर म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, पाणी फाउंडेशनच्या कामाला पोकलँडला 10-10 लाख रुपये बिलं गेलेत, बरोबर आहे. 5 लाखामध्ये 2500 एकरचं क्षेत्र आम्ही कंप्लीट करतो, 5 लाखात. हे आम्ही करून दाखवलं इथं. आज 181 गावाला पाणीदार केलंय. मग हे आमच्या समोर मित्र आहेत, आपली शेती आपली प्रयोगशाळा, ज्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहता, ज्यांनी माझ्या मुलाखती घेतल्या, दीपक बुनगे म्हणून. आणि चला सगळ्याला रामराम, जय गुरुदेव. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम आयाळे. आज आदरणीय तुमचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी आपल्या सगळ्यांची जी ही काही जलतारा पाहण्यासाठी जी सहल आयोजित केलेली आहे, याच्या पाठीमागचा उद्देश तुम्हाला मी सांगतो. हे आमचे मित्र आहेत. मेजर माणिक दौंडीला माझा कार्यक्रम झाला. तुमच्या भागातले 7 सरपंच लोक जलतारा प्रकल्प पाहायला इथं आले होते 25 डिसेंबरला, आणि 27 डिसेंबरला माणिक दौंडीला माझा कार्यक्रम झाला. ज्या कार्यक्रमाला हे आले होते, यांनी बघितलं की हा प्रकल्प गावाला कशा पद्धतीनं पाणीदार करतो. आणि शेतकऱ्याच्या समोरचे जे 2 संकट आहेत आज प्रत्येक शेतकऱ्याच्या समोर, पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे, आणि दुसरं संकट जे ते जास्त पावसामध्ये रान पाणी धरायला चिबडायला लागले, पाण्याचा निचरा होत नाही आहे, आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं खरीपाचं आणि रब्बीचं सगळं सर्कल इनबॅलेन्स झालं आणि आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे. आणि मग त्यावर आपण 2020ला जलताराचं संशोधन केलं. मी 2006 पासून आर्ट ऑफ लिव्हिंग गुरुदेव श्री रविशंकरजी यांच्या संस्थेबरोबर जुडलेलो आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक म्हणूनही काम करतो. गावागावामध्ये तणावमुक्तीचे, निरोगी जीवन जगण्याचे, व्यसनमुक्तीचे सगळे शिबिरं आम्ही घेतो. पण मी खास या गावात राहतो. हे छोटंसं गाव आहे माझं. माझे वडील शेतकरी होते, आजोबा शेतकरी होते, आणि आज शेतकऱ्यांच्या समोर पाणी नसल्यामुळं जे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. बघा, आपल्या आजोबानं ज्या शेती केल्या त्या पाण्याच्या शेती होत्या. त्यावेळेस 100 फुटावर पाणी लागायचं. वडिलाकडं आल्यावर जिरायती झाले मेजर, बरोबर आहे की नाही. 2 पिकावर आलो ना, आपल्या हातात आल्यावर कोरडवाहू झालं आहे. म्हणजे आज 500 फुटापर्यंत पाणी पातळी गेली आहे. मग शेतकरी मित्र, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनापैकी महत्त्वाचं साधन म्हणजे पाणी आहे, बरोबर ही गोष्ट. आणि आज तुमची आमची मानसिकता एक झालेली आहे की गावाला पाणीदार करायचं असेल तर गावात धरण व्हायला पाहिजेत, गावामध्ये कॅनल यायला पाहिजेत, गावामध्ये पाईपलाईन यायला पाहिजेत, बरोबर आहे की गोष्ट. मी स्वतः नदी पुनरुज्जीवनावर काम केलं, पाणलोटावर काम केलं, पण त्यातून मला पाहिजे तसे रिझल्ट सरपंच भेटले नाहीत. 1 वर्ष पाणी यायचं, दुसऱ्या वर्षी गायब व्हायचं, पुन्हा टंचाई यायची. आणि मग हे काम करत असताना मला एक अमेरिकेतला मित्र मिळाला, ज्याने मला खूप मोठी मदत केली, आणि आम्ही दोघांनी मिळून या जलतारा नावाच्या नवीन पाणलोटाच्या किंवा पाण्याच्या एका नवीन प्रकल्पाचा शोध लावला, ज्याचा शोध मी माझ्या स्वतःच्या शेतात लावलेला आहे. ही जलताराची जन्मभूमी आहे. हे 25 एकरचं माझं शेत आहे, रोडवर आहे. ही हॉटेल पण माझीच आहे. इथं 15-20 पोरांचा रोजगार आज त्यांच्या हाताला मिळाला आहे. समोर आपण जे ग्राउंड केलेलं आहे कमर्शियल असल्यामुळं आता इथून आमचा समृद्धी महामार्ग चालला आहे, म्हणून तो मी आता प्लॉटिंग करतो आहे. आपण त्याच्यातही जलताराचे शोषखड्डे आहेत. मग माझ्या लक्षात आलं की आज काय झालेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. पाऊस पडतो आणि वाहून जातो, पाण्याला थांबायला जागा नाही, आणि पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाही आहे, पाण्याची साठवणूक जमिनीच्या खाली आहे, बरोबर आहे. मागच्या 50 वर्षापासून आपण विहिरीन बोरवेलनं फक्त भोकाडं पाडणं चालू आहे, बाहेर काढणं भरणं बंद आहे. पाणी पाऊस पडायला वाहून चालला, पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भात आहे. मग माझ्या लक्षात आलं 2019ला मित्र इथं हिरवं पान पण दिसत नव्हतं. डिसेंबरमध्ये विहीर कोरडी पडायची, ढोराला प्यायला आम्हाला टँकरनं पाणी आणावं लागायचं, आणि प्यायला पण पाण्याचा थेंब पण नव्हता. मग मी लक्षात घेतलं की इथं पाऊस पडतो ना 25 एकरमधून वाहून जातो. मग मी लक्षात घेतलं की विहीर पुनर्भरण एक योजना शासनाची आहे, ज्याच्यामध्ये विहिरीच्या भोवती 4-5 शोषखड्डे करतात आणि पाण्याला जमिनीत मुरवतात, विहिरीची पाणी पातळी वाढते. बोर पुनर्भरण एक स्कीम आहे, बोरचं पाण्याला पुनर्भरण करतो आपण, पाणी पातळी वाढते. मी विचार केला की जर आपण शेताचं पुनर्भरण केलं तर शेतातलं पाणीच बाहेर जाणार नाही, आणि शेतात तर किती मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. 25 एकरमध्ये पडणारं पाणी आज माझं वाहून चाललंय. तुमच्या गावामध्ये पाऊस पडाला आणि दुसऱ्या गावाला वाहून चालला. खरं खोटं मी बोलालोय, असंच आहे का नाही.
आज समजा वाहनी पाऊस पडाला आणि तुम्ही मंदिरात बसलेले, तुम्हाला लय उत्सुकता आहे वावरात जाऊन पहा, अरे जाऊस तर टमरेला भरायला पाणी सापडत नाही अशी परिस्थिती आहे, चट वाहून जातं. मग मी लक्षात घेतलं की आपल्याला शेतातलं पाणी शेतातच अडवायचं आणि नुसतं अडवायचं नाही तर त्या पाण्याला जमिनीच्या भूगर्भात नेऊन त्याची साठवणूक करायची. मग माझ्या लक्षात आले की करायचं कसं. मग मी 1 एकरच्या तुकड्यामध्ये ज्या कोपऱ्याला पाणी येऊन साचतं त्या कोपऱ्याला एक शोषखड्डा केला. JCB मशीन नेली, 4x4 मुरुम लागेपर्यंत 6 फूट खोल केला. पावसाबरोबर माती वाहून तो खड्डा बुजू नये म्हणून माझ्या डोक्यात आलं की मातीला वर थांबवायचं आहे आणि पाणीच फक्त खाली गेलं पाहिजेत. मग त्याच्यामध्ये दगड टाकून दिले. मग ते दगड काय करतात, मातीला वर थांबवतात, पाण्याला सांदीतून खाली नेतात. असं प्रत्येक 25 एकरमध्ये ज्या ज्या उताराला पाणी येऊन थांबणारे असे 30 शोषखड्डे मी इथं केले आणि दगडानं बुजले. हे उन्हाळ्यात केलं. पावसाळ्यात मला उत्सुकता होती, पाऊस पडला की वाहून जाणारं पाणी आता या खड्ड्यातून जमिनीत जातं का, म्हणून मी धावत पळत आलो. पहिल्या खड्ड्याजवळ उभा राहिलो. 1 घंटाभर पाऊस चालू होता. पाणी बाहेर जायचं ना खड्ड्यातून, सगळं खाली. मला वाटलं दुसऱ्या खड्ड्यातून पाणी बाहेर चाललं का, दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो, त्याच्यातूनही पाणी खाली. 30 खड्ड्याकडे येण्यासारखा पळत होतो. सगळं पाणी भाड नरसाळं लावल्यासारखं जमिनीत चाललं होतं. माझ्या लक्षात आलं, पहिले माझी जी विहीर आहे आत्ता 40 ते 45 फूट खोलीची, डिसेंबरमध्ये कोरडी पडायची, जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर जुलैमध्ये 2 फूट पाणी यायचं, ऑगस्टमध्ये अर्धी भरायची, सप्टेंबरमध्ये पूर्ण भरायची, ऑक्टोबरमध्ये मोटर सुरू झाली की नोव्हेंबरमध्ये कोरडी पडायची, डिसेंबरमध्ये थेंबी नसायचा. एका पावसाळ्यामध्ये त्या विहिरीला 5 फूट पाणी आलं. 2 पावसाळ्यात अर्धी विहीर भरली, 3 पावसाळ्यात 3 पावसात विहीर पूर्ण भरली. आज ती विहीर 24 घंटे चालू आहे. 25 एकरमध्ये जवळपास तुमच्या माहितीसाठी सांगतो 17 एकर आता पूर्ण हिरवगार आहे आणि 17 एकरला नॉनस्टॉप विहीर चालू आहे, नॉनस्टॉप. परवाच्या दिवशी मी तर बोर सुरू केला नव्हता, परवाच्या दिवशी बोर सुरू केला, 24 घंटे बोरची एकच धार चालू आहे, म्हणजे खंडच पडला नाही कुठं. आणि माझ्याकडे एक्सप्रेस फिटर असल्यामुळं लाईन 1 मिनिटही जात नाही. तर ह्या चमत्कार पाहायला इथून खाली माझं 10 एकर क्षेत्र आहे जे चिबडायचं. शेतकऱ्यासमोर दुसरं संकट आहे, चिबडणं म्हणजे उफाळणं, तुमच्याकडं पाणी धरणं म्हणतात त्याला. जास्त पाऊस पडला की ते पाणी उफाणतं आणि पिकं सडत येत आणि दुसरी रब्बीची पेरणी त्याच्यामध्ये मामा होत नाही. बरोबर आहे. किती पाऊस पडू द्या, कमरा इतकाला पाणी संध्याकाळी साचू द्या, सकाळी येऊन पहा तुम्हाला एक थेंबही दिसणार नाही. सगळं खड्ड्यातून जमिनीच्या पोटात. 10 एकर चिबडणारं शेत 1 इंच पण चिबडत नाही. 3रं पीक घेतो मी आता त्या शेतामध्ये. तर हा चमत्कार जलतारानं केल्याच्या नंतर माझी खात्री पटली की आता हा गावाला पाणीदार करणार आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करणार, लखपती करणार. मग माझ्या नजरेत होतं आमच्या गावात इथं मी हा कार्यक्रम केल्यावर माझ्या डोळ्यासमोर होतं की राळेगण एकच आदर्श बनलं, हिवरे बाजार एकच आदर्श बनलं, पण दुसरे नाही बनले. मग मी प्लॅन केला की माझ्या मतदारसंघामध्ये आणि तालुक्यात 221 गावं आहेत, आपण 5 वर्षामध्ये 221 गावं पाणीदार करू. मग 2020ला मी हे संशोधन केल्यावर 2021ला 4 गावं जिथं टँकर यायचं डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये लोक ऊसतोडीला जायचे, त्या गावात हे काम केलं असते. 4ही गावं 12 महिने बागायतदार आहेत. मग 50 गावाला केलं, मग 84ला केलं, मग 35ला केलं. आजच्या डेटमध्ये 181 गावामध्ये 86,500 जलताराचे शोषखड्डे केलेत आणि 1,75,000 जमीन पाण्याखाली आली. धरण नाही, कॅनल नाही, पाईपलाईन नाही, म्हणजे ज्या गावाला ओढं पण नाही त्या गावाला जर हे अख्खं काम झालं, 2000 एकर क्षेत्रावर 2000 शोषखड्डे, 4 महिन्यात एक थेंबही बाजूला जाणार नाही, पूर्ण जमिनीत पाणी मुरल्या जाईल, प्रचंड पाणी पातळी वाढेल, ते गाव आज 12 महिने बागायतदार झाले. तर हे सगळं काही खूप कमी पैशात होतं, कमी वेळेमध्ये होतं. स्वतः शेतकरी याला करू शकतो. तुम्हाला 20 एकर जमीन आहे, एक JCB मशीन आणा, 10 घंट्यात 20 खड्डे करती आणि दगडं तुम्ही तुमच्या कुठून आणून भरा, संपला विषय. गाव जर एकत्र आलं आणि JCB मशीन जर सगळ्यांनी लावली तर म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, पाणी फाउंडेशनच्या कामाला पोकलँडला 10-10 लाख रुपये बिलं गेलेत. बरोबर आहे. 5 लाखामध्ये 2,500 एकरचं क्षेत्र आम्ही कंप्लीट करतो 5 लाखात. हे आम्ही करून दाखवलं इथं. आज 181 गावाला पाणीदार केलंय. मग हे आमच्या समोर मित्र आहेत, आपली शेती आपली प्रयोगशाळा, ज्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहता, ज्यांनी माझ्या मुलाखती घेतल्या, दीपक बुनगे म्हणून, आणि त्यांनी हे व्हिडिओ प्रसारित केले आणि त्या व्हिडिओनं विक्रम केला. 50-50 लाख लोकांनी व्हिडिओ बघितले. आणि मग अण्णांना पण व्हिडिओज बघितला होता आणि त्यांनी मला त्या दिवशी मच्छिंद्रनाथ गडावर बोलवलं. या लोकांनी एवढा सत्कार केला की प्रोटोकॉल नसताना मला CMच्या हाताने यांनी सत्कारित केलं. आणि मग त्याच दिवशी अण्णा म्हणले की माझ्या तालुक्याला पण मला पाणीदार करायचं आहे. मित्रहो, शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनापैकी पाणी महत्त्वाचं आहे. मी माझ्या तालुक्यात जे काम केलं त्या गावात अशी परिस्थिती होती, 10 एकरच्या शेतकरी, 10 सदस्यांचं कुटुंब राहणारं, पाणी नसल्यामुळे एक माणूस शेती करायचा, 9 रोजदाऱ्या करायची.
आज त्या 10 एकरला पाणी आलं, 10च्या 10 जण वावरामध्ये काम करायलेत. बाब दिवसादारी धरायला, पोरगं संध्याकाळी धरायला, बाया माणसं त्याच्यातच मेहनत करायलेत. हजारातलं उत्पन्न लाखात गेलं आहे. बरोबर ही गोष्ट. नोकरीची गरज नाही, कोणाच्या पुढं हात पसरायची गरज नाही आहे. असं स्वयंपूर्ण शेतकऱ्यांना पाणी करतं आणि ते इतक्या सहजतेनं आपण जलताराच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या समोर हा एक प्रयोग ठेवलेला आहे. आज तुम्ही इथं आलात. आता ही माहिती सांगून तुम्हाला मी दाखवणार आहे की प्रत्येक एकरमध्ये आपण कसे नॅचरली स्लोपला खड्डे केलेले आहेत, त्या खड्ड्यामध्ये पण किती पाणी मुरतं याचं पण ट्रायल मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण खूप लोकांना वाटतं, आणखीनही आपली मानसिकता आहे की धरणच पाहिजेत. बरोबर आहे का, कॅनलच पाहिजेत. आता तुमचा पहिला कार्यक्रम होता ना खुंटेफळला, अण्णा बी भाषणात सांगत होते 4 TMC द्या आम्हाला. अरे मी सांगतो तुम्हाला, तुमच्या आष्टी तालुक्यातल्या 127 किंवा 150 गावामध्ये हे काम करा. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला धरणाची गरज नाही की 1 रुपयाची गरज नाही. अख्ख्या आष्टी तालुका 100% हिरवागार पाणीदार आपण करू. कारण 4 महिन्यामध्ये जे पाऊस पडतो ना, या पावसाचं व्हॅल्युएशन तुम्हाला माहीत नाही आहे. एक खड्डा किती पाणी नेतो याचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवणार आहे आता काही वेळामध्ये. चक्रावून जाल तुम्ही त्यावेळेस म्हणता की एक खड्डा काय चमत्कार करू शकतो.